नागपुरात मुस्लिम संघटनांनी केलेल्या आंदोलनात फहीम खानचा सहभाग असल्याचा आरोप। एफआयआरमध्ये धक्कादायक माहिती। फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा अध्यक्ष। नागपूरमध्ये 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत आजही कर्फ्यू कायम। क्यूआरटीएस आणि आरपीएफच्या तुकड्या बंदोबस्तावर तैनात, तर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कसून तपास सुरू। मंत्री नितेश राणे दिल्ली दौऱ्यावर। बंदर आणि मत्स्यपालन मंत्रालयाच्या अनुषंगानं बैठक असल्याची माहिती। मात्र वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात असलेल्या राणेंना पक्षश्रेष्ठींकडून समज देण्याची शक्यता। कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी नागपूरला रवाना। कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबर परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी। सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम। सातबारे अरबी समुद्रात बुडवून आंदोलनाचा इशारा, तर मुंबईत पोलिसांचा बंदोबस्त। पुण्यातील हिंजवडीत कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग। भीषण आगीत बसमधील 12 जणांपैकी 4घांचा होरपळून मृत्यू, तर 2 गंभीर जखमी। साताऱ्यातील बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात। भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण। यंदा अजित ननावरेंना मिळाला बगाड्याचा मान। आणि राज्यात रंगपंचमीचा उत्साह। शिर्डीत साईंच्या मूर्तीवर रंगांची उधळण, तर सांगली आणि नाशिकमध्ये रंगांची उधळण करत आनंदोत्सव।